खरं तर वाद मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा लढा उभारल्यापासून सुरू झाला। कुणबी नोंदी हा या वादामध्ये कळीचा मुद्दा बनला आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल झाला। आता हा वाद मंडल आयोगाच्या मुद्द्यावर येऊन ठेपलाय। हिम्मत असेल तर मनोज जरांगे पाटील यांनी मंडल आयोगाला आव्हान द्यावं असं छगन भुजबळ यांनी म्हटलं, तर भुजबळांच्या या वक्तव्यावर जरांगे पाटील यांनी पलटवार केलाय। आम्हाला गोरगरीब ओबीसींचं नुकसान करायचं नाहीये असं जरांगे म्हणाले। सरकारनं मराठा आरक्षणाची अधिसूचना काढल्यानंतर भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाजाला मागच्या दरवाजानं सहभागी करून घेतलं जात असल्याचा आरोप भुजबळांनी केलाय। मंडळ द्या ना, त्यांनी द्यायलाच पाहिजे आव्हान काय, पण त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्थानात दुसरं कोणी आहे का? आणि ताकद पण खूप आहे ना। 3 कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते, ते बघितलं सगळ्यांनी 3 कोटी किती आहे तिकडे त्या वाशीला सुद्धा। म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही अशी माणसं जे आहे मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे, त्याने ते अवश्य करावं। त्यांची हिंमत असेल ना तर त्याने मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करावी आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखवत, त्याची हिंमत असेल तर। माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना। माझी त्यांना पुन्हा विनंती, एक वयानं म्हातारा माणूस म्हणून की त्यांनी असे चॅलेंज देऊ नये, कारण मंडल कमिशन स्वीकारलेलं नाही ना, आम्हाला गोरगरिबाचं वाटलं नाही करायचं। कोणाच्या लेकराचं वाटलं करून आमचे पोरं आम्हाला नाही मोठे करायचे। तुझ्या राजकीय स्वार्थापोटी तो गोरगरीब पोरांचं नको वाटलं करून असे चॅलेंज देऊन त्यांनी सभा घेऊन 3 केसेस मागे घेतल्या त्याच्या। तू आरक्षणाच्या बद्दलची चॅलेंज करू नको, काहीही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।